आमच्या गावातली होली पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राम राम मंडळी, मी विकास पांडे घेऊन आलोय तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग, होली ब्लॉग. याच्यामध्ये दाखवणार आहे की आमच्या गावामध्ये होली कशा प्रकारे साजरी होते. तर सर्वात पहिले मी घराच्या बाहेर निघायचं नाहीच ठरवलं होतं, कारण ग्रहण लागेल होतं फालतूचं. तसंच तर आपल्या मागे शनी लागेल आणि फालतूचं आता डबल ग्रहण लागून जाईल. मी तर ठरवलं तर होली नाही खेळायचं, पण गावातली मंडळी थोडी ऐकते. त्यांना तर खेळायला सुरुवात करेल आहे. आता 11:30 ते 12 वाजले आणि गावात कोणीच दिसत नव्हतं. बाकीचे सगळे जायला होते कलर लावण्यासाठी. मी एकलाच भंटवलो आणि गावात हिंडत जाऊ. सगळ्यात पहिले तर आपला भाऊ दिसला. अरे बापरे, किती मस्त दिसू राहिला यार तू. आणि बाहेर निघायच्या पहिले फुल तयारीतच निघायला पुरते बघ. कलरची डबे घेऊन घेतली एखादी खिशात, असो बो बॅकअप प्लॅन. आता आपली मंडळी दिसली, मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली, पण तितक्यातच तर माझा गेम करून टाकला. आज मला कोणीच कलर लावणार नाही, पण कायच काही भाऊनं पकडलं केलं भाऊ असं हिरवगार. पण एक गोष्ट ध्यानात ठेव सागर भाऊ, कारण पहिला वार तर मीच केलता. जेव्हा तू मला सांगून पाणी आणायला गेलता तर मीच फोन लावून सांगितलं की सागर पाण्याला गेला. आजच्या दिवशी तर घराच्या बाहेर करा बा, होलीचा दिवस आहे, एन्जॉय नाही करसान तर काय करसान. इकडे कोणी इकडे पैत जाय तर कोणी गाडीत लपत जाय. हा गाडीतला एवढा शाकटा होता की बाहेर निघला नाही. आणि आपल्या भाऊचं काय मत आहे पाहून घ्या तुम्ही. राम राम मंडळी, आमचा मोठा भाऊ सागर दादा सुलताने याचं 5व्या महिन्यात 10 तारखेचं लग्न आहे. सगळ्यांनी याची येण्याची कृपा करावी. कुठे? डोंगरगाव, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. लोहारापासून 3 किलोमीटर अंतरावर. त्याला झोडला नाही, त्याला कलर लव मारला आणि याला तर किती झोडलं. अरे बापरे, त्याचे दात पांढरे करता की काय. आणि याची तर हद्दच पार केली. नाले टाक्याच्या ठिकाणी आले तर खाली लो लाय करून एवढा भरवला की तुम्हाला काय सांगू. अंदरून बाहेरून अंदरून सगळं काही. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आता सगळेच तर पांढरा होते, पण हा पांढरा काया काऊन नाही झालता. म्हणजे मग यालेच पांढरा करा बाजू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं. हे सोडा, कसा दिसू राहिलो मी. झालो की नाही गोरा. पहिलेच सांगितलं एका दिवसात तर गोरा होऊन दाखवत. आज तोच दिवस होता गोरा व्हायचा. आम्ही फ्री मध्ये गोरा करून देतो आणि पॉलिश सुद्धा लावून देतो. पा कशी आहे पॉलिश. 19 तक 119 तक एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही. भाऊ स्पेशल आपल्यासाठी काय बोलवलं ऐकून घ्या बरं. नमस्कार, खूप जोरात धुमारी चालू आहे आमच्या गावात. गोरे वयाचा ज्ञानात भेटला सगळे. एक नंबर. 3 गोरी करायची असेल तर आमच्याकडे येऊ शकता तुम्ही. डोंगरगाव, फक्त डोंगरगाव. राम राम मंडळी. आता गोरा झाला ना रे बा. जय श्रीराम, जय श्रीराम. ये भगवान इसे कहते हैं कलर, इसको तो ऐसा रंगाया, काला का गोरा का हिरवा बना दिया. हिंदी थोडी येत नाही, पण मराठीतच मजा येते. आणि आपल्या भाऊचा कार्यक्रम असा झाला की होळी लावायला पळायला आणि स्वतःचा चांगला मुरगुण घेतला. पण तरी पण होळी खेळणं नाही बंद केलं भाऊनं. ये लो बिरला व्हाइट वॉल केयर पुट्टी. इसमें है व्हाइट सीमेंट का एडवांटेज. भावी नर्तवाची सोय तर स्पेशल फाउंडेशन लावून केली. फाउंडेशन तर पाहून घ्या कसं आहे मग. तो चलिए शुरू करते हैं. यही नहीं, अभी और सुनिए. सगळेच तर होळी खेळतात, पण दुकानदार तर होळी खेळायचं नाव नाही घेत जाईल. आता म्हणजे तो लहान चिंगरेतच होळी खेळतात काय. लहान मोठे सगळे एकच समान असतात या दिवशी. आमची खरी मजा तेव्हाच येते जो घरात ताळतीन लोपते. त्यालाच खरी मजा येते रंगवायची. आणि त्याला बोलायची एक सोपी टेक्निक आहे. एरे बा एकच टीका लावतो. टीका लावायच्या बद्दल त्याला तर बा किती रंगवतो. पुराणा मानवलिये. आम्ही या दिवशी ते लहान लेकराला नाही सोडत. हा तर मोठा झाला. त्यालाच तर म्हणतात फ्रीचं फाउंडेशन आणि पॉलिश. जान जाय पण पॉलिश न जाय. शाळेत राहू द्या रे. लहान लेकरापासून मोठा, मोठ्यापासून लहान, लहानपासून कोणी असो त्याला तर सोडतच नाही. आजच्या दिवशी आम्ही घरून कलरसाठी पैसे नाही भेटले. भाऊन तर बा कलरचा काय जुगाड लावला. आईची मेहंदीची पोळीच लांबवली. यालेच तर म्हणता टेक्निकी जुगाड.
आणि सर्वात पहिले ज्यानं मला कलर लावता तोच तो तोंडून आलता. मग त्याला बिना कलर लावायचं जाऊ देऊ का? त्याला तर बाकी ते रंगवलं. अरे घे ना अजूक लावणं मला कलर. पाय ना आता कसा करून टाकला गोरा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. गोरा चिट्टा वगैरे बाई तू तो. मग आता सगळीच मंडळी थंडी झाली म्हणजे सगळेलेच कलर लावणं झालं. पण आता काय बाकीच्या घरात लपले त्यांचंच काय मिळाय काय माहित. आणि बा स्पेशल पॉलिश वाला यालेच त्याची पॉलिश लावून टाकली. आणि लंगड्याचं काय म्हणणं आहे रे बा? लंगड्या तर घर राहायचं नाव नाही ठेवत. मी कसाला राहू घरी टंगलं मुडलं माझ्या हात थोडी. भाऊ नेमकाच गाडी घेऊन आला आणि याचा पलकच चोरी केला. सांगा बरं आता आम्ही काय करणार काय नाही. डायरेक्ट म्हणे भाऊ आता तू जो दिसला त्याला झोडला नाही तर इथं देतो फेकून. आज तर सगळेच गोरे दिसू राहिले मी सोडून. मी थोडा काळा दिसू राहिलो. हे बा आपलं टकलं असते एकलंच गावात. भाऊ तो एवढा भारी दिसू राहिला की तुम्हाला काय सांगा. जस की किती जणांनी घोसला. क्या आप कल्पना कर सकते हैं कि यह वही नाग है जिसका नाम है कालिया नाग, जिसने कभी यमुना नदी को अपने विष से भर दिया था. याला म्हणतात बिर्ला व्हाईट पुट्टी. कशी आहे मग? भाऊची ऍक्टिंग पाहून तर लखन भाऊ या व्हिडिओला कमेंट करतील तोंड धुयाचं काही काम होतं का? घे मग आता डबल एक केम. राम राम मंडळी. मग अजून काही होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या गावची होळी झालेली आहे. सगळेजण जिरले आता, सगळेजण जिरले. ग्रह नसल्याच्यानं काही पार्टी वगैरे तर काही नाही आहे. मुकाट्यानं तोंड धुवायचं बसा. उद्या आता चिंता त्याच गोष्टीची हा कलर निघीन की नाही. पण काय माहिती आता पुढचं काय होते आणि काय नाही. चला म्हटलं आता सगळ्यात पहिले आपण आपलं काम करू म्हणजेच आंघोळीला जाऊ. तिथं नदीवर भाऊची थोडी मजा क्या घेतली. ढावणं डायरेक्ट तो गोडाच मारून फेकलता. आणि याचं पाहून तर याला आहे ना कोठे हाती घेतलं ते जो कलर लावून त्याला फोडला. नदीवर जायचं नाव घेतलं की चिल्लर पार्टी तर हजेरच असते बा सगळ्यात पहिले. नदीवर आल्यानंतरची मजा तर थोडी वेगळीच झाली. नदीवर तर आलो पण पाण्याचं तर इथं एक बुंदन होती. आम्ही धुत या डबरात. पण हे काहीचे ऐकतात आम्ही धुतो या डबरात. असं करता करता आपलं लंगडं तर नालतं. मग लंगड्याला तर नदीवर घेऊन जायचं काम होतं तर त्याला घेऊन गेलो. आणि यानं होडी तर पा कशा प्रकारे केली. म्हणे आता कलर तर लावला पण आता मी पाय काय लावतो. यानं तर मॅटावानी डायरेक्ट गोटीच मारले की चालू केलं रे बा. मग आम्ही मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. पण या कलरचं जर निघायचं नाव नाही घेत जाय. इकडे तर सगळे ढोर आंघोळ करत जात. आणि मी आंघोळ करून आल्यावर वाटेत जा नाही की आंघोळ करून आलो. चला म्हटलं आता अटिमली तर आंघोळ काही कामाची नाही. घरी गेल्यावर मस्तपैकी आंघोळ करू. कायच काही सगळ्यात पहिले तर प्लॅनिंग झाली की थोडीफार पार्टी करून घेऊ. पार्टी कशी का आमची तर साधारण पार्टी असते रे बा. चिप्स आणि कोल्ड्रिंक घेऊन मस्तपैकी आम्ही ना एन्जॉय केला. हे होत नाही तर काय इथं WWE चालू झाली. अरे भाऊ मोळ्या रे बा. आज कलर एकामेकाला तर कलर लावूच असते पण तुम्ही तर एवढ्या गोष्टीवर नाराज होऊ राहिले. आणि भाऊ पाय किती छान दिसू राहिला. आणि अशीच असते बा आमच्या गावाकडची होली. आणि यानं तर हातच पार केली. ते तुमच्या हातातून कलर नाही लावायचा. आता कसा लावला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पडेगा. आणि हा पा कलवा कोणारे किती काय करशील तरी दुसऱ्या दिवशी गोरे होतात. पण तू काय तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये.